सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कांद्यासंदर्भातली। कांद्याच्या दरानं आता 100 पार केली आहे। कांद्याच्या वाढत्या किमतीनं सर्वसामान्य त्रस्त झालेले असतानाच आता केंद्र सरकारकडूनही याची गंभीर दखल घेतली जाते। याच दरवाढीच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामविलास पासवान, कृषी मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी या बैठकीमध्ये त्वरित पावलं उचलण्यावर चर्चा होईल। तर कांदा दरवाढीवरून देशात वातावरण तापलं असताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटलाय। कांद्याच्या दरावर बुधवारी लोकसभेत चर्चा सुरू होती, त्यावेळेला माझ्या कुटुंबात कांदा आणि लसणाचा वापर फार कमी केला जात नाही असं सीतारामन म्हणाल्या। त्यांच्या विधानाला अनेकांनी असंवेदनशील असं म्हटलेलं आहे। अजून तरी सीतारामन यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाहीये। हाँ, मैं इतना लहसुन प्याज नहीं खाती हूँ जी, तो डोंट वरी। मैं ऐसे परिवार से आती हूँ जहाँ अनियन प्याज का मतलब नहीं रखते हैं। ज्यादा प्याज खाने पर कैंसर हो जाएगा। तर लासलगावमध्ये कांद्याच्या भावामध्ये कालच्या तुलनेत आज सरासरी क्विंटल मागे 273 रुपयांची घसरण झाली आहे। काल सरासरी प्रति क्विंटल 7273 इतका भाव मिळाला होता, आज 7000 रुपये भाव मिळालाय। आवक वाढल्यानं भावात घसरण झाली आहे। काल 2674 क्विंटल आवक होती, आज 4274 क्विंटल आवक आहे। कांद्याच्या मुंबईतल्या दराबाबत सांगतोय आमचा प्रतिनिधी उदय जाधव। कांदा याने सध्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जरी हसू आणलं असलं तरी सर्वसामान्य नागरिकाच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आणलेलं आहे। आपण आहोत दादर इथल्या मंडईमध्ये। या मंडईमध्ये कांद्याचे दर काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही विक्रेते आहेत। कांदा आज कसा दर आहे? काय 128 रुपये किलो आहे। 128 रुपये किलो। काल किती होते? 120 रुपये होते। 120 रुपये म्हणजे काल 120 होते, आज 128 म्हणजे दर वाढतच चालले। वाढत चालले रोजच्या रोज। कमी होतच नाही का? म्हणजे ग्राहकांची काय प्रतिक्रिया आहे? ग्राहक आता घेत नाहीत, ते 5 किलो घेणार होते ते अर्धा किलो 1 किलो घेतात। कमी केले कमी केले घ्यायचे। आपण बघतो की या सर्व मंडईमध्ये कांदे आहेत, बटाटे आहेत, लसूण आहेत। मात्र अनेक ठिकाणी कांदे आहेत, मात्र कांद्याचे दर पाहून सर्वसामान्य ग्राहक जो तो सुद्धा कांदा घेण्यासाठी मागे पुढे पाहत आहे। आपल्यासोबत इतरही काही विक्रेते, आपण त्यांच्याशी विचारणार। सकाळची इथे गडबड सुरू आहे। कसे कांद्याचे दर कसे काय सांगाल? 120-130 रुपये किलो। हॅलो, कसे कांदे दर तुमच्या? कांदे 120 ते 130 रुपये किलो आहेत। काल कसे होते दर? काल कमी होते जरा, हे 2-3 दिवसातच कांदा उद्या पण वाढणार? वाढण्याची तर शक्यता आहे। आपण इथे पाहतो की कांद्याचे दर काल वाढलेले होते, आज त्याहून अधिक वाढलेले आहेत आणि उद्या त्याहून अधिक वाढणार आहेत अशी शक्यता आहे, जे कांदे विक्रेते दाखवत आहेत। हा कांदा आपल्या सर्वसामान्य घरामध्ये नेहमीच आवश्यक घटक आहे आणि याच आवश्यक पदार्थाने तोंडचं पाणी पळवलेलं आहे सध्या। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत आज कांद्याची आवक घटली आहे। आज फक्त 96 गाड्यांची आवक झालेली आहे, त्यामध्ये टेम्पोंची संख्या जास्त आहे। नवीन कांदा 100 रुपये किलोनं तर जुना कांदा 130 रुपयांनी घाऊक बाजारामध्ये विकला जातोय। पर्याय म्हणून इजिप्त, तुर्की आणि हॉलंडमधून कांद्याची आवक करण्यात आली आहे। पुण्यातल्या बाजार समितीमध्ये बारामती, बीड, आष्टीतून अनेक शेतकरी कांदा विकण्यासाठी आलेत। सध्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळत आहेत, तर मिळू द्या, सरकारने लगेच कांदा आयात करू नये अशी आक्रमक भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे। आणि पुण्याच्या बाजार समितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। पुणे बाजार समितीमध्ये रोज साधारण 40,000 ते 50,000 क्विंटल कांद्याची आवक होत असते, मात्र आजची आवक ही 6,500 क्विंटल आहे। कांद्याचा भाव जो आहे तो उन्हाळ कांद्यासाठी 45 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय, तर लाल कांदा जो नव्यानं येणारा बाजारामधला लाल कांदा आहे त्याचा भाव हा 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। किरकोळ बाजारामध्ये कांद्याची विक्री जी आहे ती प्रति किलो 130 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। काही शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत, बीड, आष्टीहून आलेले शेतकरी आहेत। तुम्ही कुठून आलात? शेतकरी का? कुठून आलात? आष्टी। काय भाव मिळाला कांद्याला? 90। कुठला उन्हाळा होता का लाल कांदा? लाल कांदा। गेल्या वर्षी दुष्काळ होता, गेल्या वर्षी 1 रुपयाने कांदा गेला, तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही? आणि या वर्षी 150 गेलं की शेतकऱ्यांचं लगी वाईट। सफरचंद 200 असलं तरी चालतं, शेतकऱ्याचा कांदा एकदा 150 गेलं की तुम्हाला लगेच असं हे वाटतं ना। मी शेतकरी आहे, बारामतीहून आलोय। तुमचा किती कांदा होता? माझा कांदा आज 20 क्विंटल होता। सीट कांदे
60 रुपयांनी घ्यावा. तर शेट कांद्याचे भाव सध्या म्हणजे बऱ्यापैकी आहेत, परंतु शेतकऱ्यांमध्ये एक आयात करून, सरकारने आयात करून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचं काम करू नये. कुठंतरी आता शेतकरी अडचणीतून बाहेर पडतोय, कुठंतरी शेतकऱ्याच्या पदरात 2 रुपये पडावेत, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. एकूण आपण पाहिलं हे शेतकरीच आहेत, ते आक्रमक आहेत. जो भाव कांद्याला मिळतोय तो आता तरी मिळू द्या. किमान शेतकरी आता बाहेर पडतोय या परिस्थितीतून, त्याला पडू द्या. लगेच कांदा आयात करू नका. आणि ज्यांना परवडतोय त्यांनी का अशी आक्रमक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते. त्याचं कारणही तसं आहे. अवकाळी पावसामुळे एकरी उत्पादन जे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घटलेलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून या कांद्याची भाववाढ ही झालेली पाहायला मिळते. एकूण काय, ज्याला परवडू शकेल त्यानंच कांदा घेऊन खाण्याइतपत परिस्थिती जी आहे ती आता नक्कीच मार्केटमध्ये आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आपण बघितलं सध्या कांदा चांगलाच भाव खातोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा गायब झालाय. त्यामुळे फक्कड मिसळचे अंबर कर्वे यांनी कांदा पोहे या लोकप्रिय डिश ऐवजी आता बटाटा पोहे ही डिश द्यायला सुरुवात केली आहे. खरं तर मिसळ किंवा दडपे पोहे या डिशेसमध्ये कांद्याला पर्याय नाहीये, मात्र सध्या कांदा पोहे देणं शक्य नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या कांद्याने 100 पार केल्यामुळं बऱ्याच जणांचे वांदे केलेले आहेत. शेतकऱ्याला चांगले पैसे मिळत आहेत आणि त्यामुळं अजिबात वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु कांद्यानं गणित बिघडवलेलं आहे अनेक जणांचं. पुण्यामध्ये आहोत आणि बघा हॉटेल इंडस्ट्रीला पण त्याची झळ पोचलेली आहे. मिसळ आहे, मिसळला कांद्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळं कांदा द्यावाच लागतो. परंतु कांद्या पोह्याची जागा मात्र आता बटाटा पोह्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं समन्वय साधावा लागतो आहे. आपल्यासोबत फक्कड मिसळचे अंबर कर्वे आहेत, आपण त्यांना विचारूयात. काय सांगाल, तुम्ही चांगली आयडिया लढवलेली आहे, काय केलं नेमकं? कांदा गेले 7-8 महिने सतत वाढतोच आहे. जो जनरली पुण्यासारख्या रिटेल मार्केटलाही 4-5 रुपये किलो असतो, होलसेलला 2-2.5 रुपये किलो मिळतो, तो कांद्याने आता 100 क्रॉस केली आहे. पण पोहे हा मराठी जेवणामधला अविभाज्य भाग आहे. पहिले कुठल्याही हॉटेलमध्ये, स्नॅक्स सेंटरमध्ये पहिले होतात ते पोहे होतात. पोह्यांना पर्याय देता येत नाही, त्यामुळे पोहे ठेवायला लागतात. त्यातला फक्त कांदा कमी केला, कांद्याच्या ऐवजी बटाटा ठेवून शो चालू ठेवायला लागतो. बरोबर. आर्थिक गणित बिघडले आणि किती दिवस राहील असं वाटतं? म्हणजे जो 7-8 महिन्यापूर्वी 750-800 रुपये पोतं यायचं ते आता 5,500 रुपये पोतं झाले. क्वांटम बदलत नाही, पण कॉस्टिंगच सगळं बिघडतं. त्यामुळे पर प्लेट प्रॉफिटच्या ऐवजी पर प्लेट लॉस हे सध्या कांदा पोहे विकणाऱ्यांचं गणित आहे. काय वाटतंय, आपल्या अर्थमंत्री असं म्हणाले की मी कांदा लसूण खात नाही, एक ग्राहक म्हणून किती फरक पडलाय कांदा जो महागलाय त्याचा? कांद्याचा फरक पडला, महाग तर खूप झालेला आहे, जवळजवळ तिप्पट त्याची किंमत झालेली आहे. आणि नाश्ता प्रकारात आमच्याकडे कांदा जास्त वापरला जातो, पण ठीक आहे, आम्ही त्याला ऑप्शन्स आता शोधलेले आहेत हळूहळू. गाजर आहे, बटाटा, मटार हे आम्ही ऑप्शन्स घेतलेले आहेत. माझं मत असंच आहे की कांदा वाढला 3-4 महिने वाढेल मे बी, त्याने असं घाबरून जायची गरज नाही. मे बी आपण ॲडजस्ट करू शकतो. सो इट्स ओके. मे बी आफ्टर 3-4 महिन्यांनी परत तो स्वस्त होईल तेव्हा जास्त खाऊ, आता कमी खाऊ, असं करत आहे. आपण बघितलं की कशा पद्धतीनं कांदा हा वेगवेगळ्या लोकांचा वांदा करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आपण बघितलं कांद्यानं किलोला 150 रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर हॉटेलमधून सुद्धा आता कांदा भजी हद्दपार झाली आहेत. कांदा भजीची जागा आता मिरची, पालक, बटाटा भजीनं घेतली आहे. काही ठिकाणी तर ग्राहकांनी कांदा भजी मागितल्यावर त्यांना कोबीची भजी दिली जात आहेत आणि त्यामुळे ग्राहक नाराज झालेत. सरकारनं कांद्याचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणावेत अशी मागणी आता नागरिक करतायत. आज मार्केटचा कांद्याचा रेट जो बघितला आहे, कुठलाही हॉटेलवाला कांदा भजी ठेवत नाही. ज्याचं त्याचं म्हणणं तेच आहे, आम्हाला परवडत नाही आणि जो काय मार्केटला रेटच्या हिशोबाने बिलकुल परवडत नाही, त्यामुळे बंदच करून टाकलेत. कांदा भजी खायला भेटत नाही. आज जी लोकांची आवडीचं पहिलं बटाटा वडांना कांदा भजी जी असते ती मार्केटमधून नाहीच आहे. यानंतर बघूयात राजकीय बातमी. साधारण 15 आमदार भाजप सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्यांची चलबिचल सुरू आहे. हे सगळे भाजपात आलेले आहेत, ज्यांची घरवापसीची तयारी सुरू असल्याच्या चर्चा आहेत. प्रशांत ठाकूर, राणा जगजितसिंह पाटील, रविशेठ पाटील, नामदेव ससाणे, शिवेंद्रराजे भोसले, संजय सावकारे, गणेश नाईक, विजयकुमार गावित, काशीराम पावरा, मोनिका राजळे, राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा घरवापसीच्या विचारात असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्यांनी परत यावं अशी भूमिका या दोन्ही पक्षांचीही आहे अशी माहिती मिळते आहे.
या बातमीचं आशिष शेलार यांनी खंडन केलंय. ज्यांना सरकार स्थापन केल्यानंतर साधं खाते वाटप करता आलेलं नाहीये अशांकडून अफवा पसरवण्यात येत असल्याचंही आशिष शेलार म्हणाले. हे सरासर असत्य आहे आणि ही खोटं विधान आणि खोटी बातमी आहे. जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाही, जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही, जे स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करू शकत नाही, त्यांनी अन्य पक्षाच्या आमदारांवर बोलणं हे सरासर त्यांच्या दुर्बळतेचं लक्षण आहे. आणि म्हणून कोणीही आमदार व खासदार आमचा कोणाच्या संपर्कात नाही. आणि म्हणून जे स्वतःच्या आमदारांना दांबून ठेवत होते त्या पक्षाने अन्य पक्षाच्या आमदारांवर बोलू नये आणि स्वतःच्या आमदारांना संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न नक्की करावा. सध्या देशाची अर्थव्यवस्था दिशाहीन आहे असा हल्लाबोल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केले. काल जामीन मिळाल्यानंतर त्यांनी तिहार जेलमधून त्यांची सुटका झाली. त्यानंतर आज त्यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. पुरावे नसतानाही मला तुरुंगात डांबून ठेवला असा आरोप त्यांनी केला. गेल्या 106 दिवसात मी जास्त कणखर बनलोय, पण माझा आवाज आता सरकार दाबू शकणार नाही असंही चिदंबरम म्हणाले. In the last 106 days, I was strong in spirit and I become stronger because of the following. 1. My record as minister and my conscience are absolutely clear. Officers who have worked with me, business persons who have interacted with me, and journalists who have observed me know that very well. 2. My family trusts in God. 3. We have total confidence that the courts will ultimately render justice. तर अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान गप्प आहेत आणि मंत्र्यांना बडबड करण्यासाठी पाठवलं जात असल्याची टीका सुद्धा पी चिदंबरम यांनी केली आहे. If the diagnosis is wrong, the prescription will be useless, maybe even fatal. Even after 7 months into the fiscal year, the BJP government believes that the problems faced by the economy are cyclical. The government is wrong. Let me repeat that. The government is wrong. It is wrong because it is clueless. It is unable to look for the obvious clues because it is stubborn and mulish in defending its catastrophic mistakes like demonetization, flawed GST, tax terrorism, regulatory overkill, protectionism, and centralized control of decision making in the Prime Minister's office. साधारणतः आपण मंत्र्यांना रुबाबामध्ये गाडीतून उतरताना बघतोय, पण एखादा मंत्री धावत धावत संसदेत जात असेल तर बुधवारी पियुष गोयल यांच्याबरोबर तसं झालंय. त्यांना संसदेत पोहोचायला उशीर झाला होता. गेट बाहेर बाईट घेण्यासाठी पत्रकारही होते, पण जसे गोयल त्यांच्या सरकारी गाडीतून उतरले तसे ते धावत संसद भवनात गेले. शून्य प्रहर सुरू झाला होता आणि गोयल यांना काही सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झालेत. मंत्र्यांनाही कधीतरी सामान्यांसारखं जगावं लागतं अशी खोचक टीकाही एकानं केली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातम्या भिवंडीमधली. भिवंडी महापालिकेमध्ये राजकीय चमत्कारच घडलाय. भिवंडी निजामपूर महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव करून अवघ्या 4 नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीनं भिवंडीचं महापौरपद पदरात टाकलेलं आहे. काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्यानंही उलटापालट झाली आहे. कोणार्कच्या प्रतिभा पाटील निवडून आलेल्या आहेत, तर भिवंडी उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक इम्रान खान विजयी झाले आहेत. त्यांना 49 मतं मिळाली आहेत. त्यांनी शिवसेनेच्या बाळाला चौधरी यांना पराभूत केलंय. चौधरी यांना 41 मतं मिळाली आहेत. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक औरंगाबादच्या एकनाथ रंगमंदिराला भेट दिली. या नाट्यगृहाची गेल्या 2 वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. दामले यांनी याआधी या दुरावस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर रंगमंदिराची दुरुस्ती पालिकेनं सुरू केली, पण अजूनही काम सुरूच आहे. प्रशांत दामले नाट्यगृह बघायला जाताना काही नाट्यप्रेमींना घेऊन गेले होते. दरम्यान महापौर नंदू घोडिले यांनी कामाच्या दिरंगाईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच हे रंगमंदिर पुणे मुंबईच्या नाट्यगृहाच्या तोडीचं होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कसं आहे की नोव्हेंबर 17मध्ये पहिल्यांदा इथे या रंगमंदिरात आलो तुम्ही संत एकनाथ औरंगाबादला.
त्यावेळी परिस्थिती वाईट होती, आज त्याच्यापेक्षाही वाईट आहे. म्हणजे 2 वर्षात काहीच काम झालेलं नाही आहे. त्यामुळे अतिशय दुःखदायक आहे, म्हणजे आम्हा कलाकारांसाठी सुद्धा आणि औरंगाबादच्या रसिक प्रेक्षकांसाठी. औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिराची अवस्था खरंच अतिशय बिकट आहे. गेल्या 2 वर्षापासून यासाठी औरंगाबादचे तमाम रंगकर्मी झगडत आहेत, परंतु महापालिकेच्या कदाचित प्राधान्यक्रमामध्ये हा विषय नसल्यामुळे 2 वर्षापासून रंगमंदिर बंद पण आहे आणि याच्यासाठी निधीची कुठलीही तरतूद नाही आहे. आणि त्यामुळे आजही हे रंगमंदिर बंद अवस्थेत इथं आहे आणि माहीत नाही की अजून ही कधी होईल. पण अतिशय अनास्था ज्याला आपण म्हणतो, रंगभूमीविषयीची अनास्था महापालिकेच्या एकूण प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये दिसते. लहानपणीपासून एक म्हण ऐकत आली आहे, पूर्वज आपले सांगत होते की आपण झाड लावायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. मी कलाकार म्हणून, रंगकर्मी म्हणून, रसिक प्रेक्षक म्हणून आणि जिवंत माणूस म्हणून हाच एक आम्ही ध्येय ठेवलं आहे की रंगमंदिरसारखं झाड आम्ही इथे लावलेलं आहे आणि त्याची फळं आम्हाला मिळाली नाही तरी चालेल, पण आमच्या लेकरांना, नवीन पिढीला मिळावीत, हीच आमची एक अगदी मनापासून अपेक्षा आहे आणि ती महानगरपालिकेने पूर्ण करावी अशीच इच्छा आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर दुचाकीचा अपघात होऊन 2घांचा मृत्यू झालाय. अंबरनाथच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रात्री 1:30च्या सुमारास हा अपघात झालाय. सूरज सोनवणे आणि चेतन वाघे या दुचाकीवरील 2घांचा यामध्ये मृत्यू झालाय. हे दोघे दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला त्यांची दुचाकी जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत. वसई पश्चिमेकडील माणिकपूरमध्ये मोबाईलच्या दुकानात ग्राहक बनून चोरी करणाऱ्याला माणिकपूर पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत. माणिकपूर नाका इथल्या भवानी मोबाईल अँड टूल्सच्या दुकानामध्ये एक व्यक्ती वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्यानं काउंटरच्या गल्ल्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी प्रतीक मुलचंदानी या दुकान मालकानं चोरट्याचा हात पकडला, मात्र चोरट्यानं त्याच्या हाताला झटका देत तिथून रकमेसह पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याला शोधून काढलं. यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बातमी ऑस्ट्रेलियातली. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यामध्ये भीषण वणवा पेटलेला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाहीये, पण शेकडो हेक्टर वनक्षेत्राचं नुकसान झालंय. वणवा विझवण्यासाठी कॅनडाच्या 21 अग्निशमन तज्ज्ञांची मदत घेतली जाते, पण पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे वणवा वाढतच चाललाय. आपण ही दृश्य बघतोय. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स या राज्यामधली ही दृश्य आहेत. या ठिकाणी भयानक अशा प्रकारचा भीषण वणवा पेटलेला आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण शेकडो हेक्टर वनक्षेत्राचं मोठं नुकसान झालंय. तर न्यूयॉर्क शहरामध्ये सालाबादप्रमाणे भव्य ख्रिसमस ट्री उभारण्यात आलेला आहे. रॉकेफेलर सेंटरच्या आवारामध्ये हे ख्रिसमस ट्री उभारले जात आहे. याची उंची आहे 77 फूट आणि 60 वर्ष ते जुनं आहे. यावर शेकडो छोटे दिवे लावण्यात आलेले आहेत. न्यूयॉर्कच्या रहिवाशांनी हे ट्री पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. सरकार लोकहितार्थ असतं असं आपण सर्वसामान्यपणे म्हणतो आणि मानतो सुद्धा, पण लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे निर्णय जर सरकारच घेत असेल तर गुजरात सरकारच्या एका धक्कादायक निर्णयाबाबतचा एक रिपोर्ट बघूयात. शहरात हेल्मेटची सक्ती नाही, ट्रिपल सीट गेलं तरी दंड नाही. गुजरात सरकारचा निर्णय. गुजरातमधल्या शहरांमध्ये आता हेल्मेट सक्ती नसणार. गुजरातच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. दुचाकी स्वारांच्या तक्रारीनंतर आम्ही नियम शिथिल केला असं उफराटं कारण वाहतूक मंत्री RC फाल्दू यांनी दिलंय. दुचाकीवर ट्रिपल सीट गेलं तरी दंड आकारला जाणार नाहीये. शहराबाहेर जायचं असेल, महामार्ग असेल तर हेल्मेट सक्तीचं असेल, पण शहरी भागांमध्ये हेल्मेटची सक्ती नसणार आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रानं मोटार वाहन कायद्यात महत्त्वाचे बदल केले. ते नियम शिथिल करण्यातही पहिला क्रमांक गुजरातचाच होता.
आपल्याकडे लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायचे सोडून लोकप्रिय निर्णय घेतले जातात. हाही त्यातलाच प्रकार दिसतोय. याला कारण आहे भारतातील अपघातांबाबतची मन विषण्ण करणारी आकडेवारी. 2018 साली भारतात 4,61,000 अपघात झाले. त्यात 1,49,000 नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये गुजरातमधील मृतांचा आकडा होता 9,974, म्हणजे सरासरी दिवसाला 27 मृत्यू. अपघातात प्रति लाख मृत्यूंमध्ये गुजरात देशात 13व्या क्रमांकावर आहे. अनेक वर्षांपासून पुण्यातही हेल्मेटचा विरोध सुरू आहे. मुळात हेल्मेट किंवा सीटबेल्ट सारख्या गोष्टींकडे गैरसोय म्हणून पाहणं चुकीचं. पण ज्या देशात नियम मोडण्यातच अधिक धन्यता मानली जाते त्या देशात हा असा अजब कायदा बनणंही फार आश्चर्यकारक नसावं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या काही घडामोडींचा बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.